श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. माऊली महाराज जय हरी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गिरी महाराज की जय. गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. पांडुरंग दादा महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. महायोग पीठे सती भीमरथ्याम रम पुंडरीकाय दत्तुंद्रै समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ध्याता जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. ह्याची मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र पदम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. एकशे 20 नंबर. पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐक भावी. क्षीर तुपा साखरे झाली या भेटी तैशी पडी मिठी गोडपणी. जाणून या लाभ घे हा पदरी गोड गोडावरी सेवी बापा. जाणीवेचे मूळ उपटून खोड जरी तुझ साड आहे तुझी. नाना परिमळ द्रव्योपचार अंगी होती सार चंदन. जेविलिया विन शून्य ते शृंगार तैशी गुढी हरिकथे विन. ज्या कारणे वेद श्रुती पुराणे तेची विठ्ठल नाणे तिची कथे तुका म्हणे येर दगडाची पेवी. खळखळेच्या ओठवे मूळ तेचे. पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐक भावी. क्षीर तुपा साखरे झाली या भीती तैशी पडी मिठी गोडपणे. जगद्गुरु तुकोबराय म्हणलं पंडित झाला वाचक झाला पण कृष्ण कथा मोठ्या भावानं ऐक. श्रवणानं काय होत? श्रवणानं प्रत्यापद पाहिलं ना हा. भागवतामध्ये नवनारायणांचा जो संवाद आहे. एक जण सांगतो दुसरे ऐका त्या. हा. त्यांचा सामान्य अधिकारी का सनकाधिक संत ते नवनारायणी. हा. एक राजाचा तो संवाद आहे ना हा. नवनारायणाचा. हा. आता एक जण वर बसतो व्यासपीठावर बाकी ते खाली ऐकतात. हा. त्यांचा काही सामान्य अधिकारी पण ते सुद्धा ऐकतात ना. हे सनकाधिक म्हणजे मानसपत्र आहे देवाची. हे सुद्धा कृष्ण कथा ऐकत्या. तू जरी पंडित झाला असेल म्हणले कारण तू पंडित झाला का अभिमान वाढत असं आहे ना. हरिपंडित नाथांचं ऐकूनच घेत नव्हता ना. काय असतं उपाधी लई नडत असते माणसाला. ही उपाधी म्हणजे फार मोठं ओझ आहे ती. म्हणून जाणीव शाणीव ओझे सांडून या दोरी. तेव्हाच एक घेऊच नाही.
ते सांडल्याशिवाय देव जवळ घेत नाही ना. हम्म. हे उपाधीचे कपडे काढल्याशिवाय देव जवळच घेत नाही असं आहे देवाचं. हा त्याला मोकळं जावं लागत, एकदम मोकळं, अनन्य म्हणजे मोकळं, कशाचाच नाही, देवाचाच आधार वाटणं बस. हा हरिपंडिताला भलता अभिमान झाला होता. अभिमान गेल्याशिवाय समोर बसून ऐकणार नाही ना तो. हा बसून ऐकल्याशिवाय अभिमान जाणार नाही असते. म्हणून महाराजांना अभंगातून असं सांगायचंय, तर कृष्ण कथा ही मोठ्या प्रेमानं ऐकली पाहिजे. त्याचं फल काय म्हणले, जसं तूप साखर, दूध तूप साखर एकत्र योग आल्यानंतर मग त्या गोडीला काय विचारायचं. तसं पंडितांना जर कृष्ण कथा ऐकली मग त्याला गोडीचा योग येईल ना. ती गोडी ब्रह्मरस भोजन भेटन ना त्याला. हा ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, आणि आम्ही अवचित पाहुणे गेलो म्हणले तिथे. हा जावं यावा आणि तेवढ्यात आपण बी जावा. आता जावायला गेल्यावर का बेत साधा राहतो का मग सासरवाडीला. हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पारणं केलं अर्जुनाच्या निमित्तानं, आम्ही अवचित पाहुणे गेलो म्हणले तिथे. हा ते काय सामान्य भोजन नाही, ते आपलं हे व्यवहारातलं भोजन नाही. ते हम्म. ब्रह्मरसाची पारणी, पारणं आहे ती. हा पारणं सोडायला काय साधं जेवण चालत नाही. ब्रह्मरसाची. आता देवाला ब्रह्मरसाची गाठच नाही. हम्म. ओरिजिनल परमार्थ माहिती नाही, रीत माहिती नाही, नाही का. हा परमार्थ समजून घ्यायचा ठरला तर मोठ्या भक्तिभावना ज्ञानेश्वरी वाचावं लागल, ऐकावं लागल, भागवत वाचावं लागल, भागवत ऐकावं लागल, आणि मग चिंतन करून ज्या वेळेस कळण काही काय रस या, हा रस काही असा बाजारात भेटणारी वस्तू आहे का. नाही. याच्याकरता ते स्वर्गातली मंडळी येडी झाली. हा मला असं वाटतं काय बाई आज यांना काय भेटत असतं बा. अरे अनिष्टाची निवृत्ती निष्ठाची प्राप्ती होती, काय सामान्य जीवाला कळायचंय. हम्म. सामान्य जीवाला फक्त हे भौतिक गोष्टी मिळाल्या का लई मोठा झाला असं त्याला वाटतंय. हा हे जर मोठा असतं तर महाराजांनी याला कायला लात मारते असते. हा सोने रुपया मा मृत्यू के समान. मृत्यू के समान, मृत्यू के समान. लात साडीला संसार त्याला बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. हम्म. विषय असा आहे का, हे पंडित हे दैनिक असा ना, त्यांनी कृष्ण कथा प्रेमाने ऐकावं, मग त्यांना खरं परमार्थ कळन. हम्म. जाणून या लाभ घेया पदरी गोड गोडावरी देवी बापा. जाणीवेचे मूळ उपटो नि खोड, जरी तुझं साडा आहे तुझी. काय कर, त्याला जाणून घे आणि हा लाभ पदरात पाडून घे. हा लाभ फार महालाभ साठी म्हणलं नाही का. हम्म. हा लय मोठा लाभ आहे, हा परत नाही. तुझ्यामध्ये पूर्ण पंडिताचा गोडपणा आहे. जर तुला आत्मप्राप्तीची इच्छा असेल तर पंडित झाला म्हणून उतार नाही झाला, हा शास्त्री झाला म्हणून तो काय उतारला असता नाही. अजून त्याला आत्मप्राप्ती करून घ्यायची. हा हो का पंडित शहाणा हा आहे. सामान्य लोकांना असं वाटतंय थोडंफार काही मिळालं का झाला परमार्थ नाही का. हम्म. एखादी कला आली झाला परमार्थ, काय वेगळा असं पाहिजे. अरे बारीक अभ्यासच करायला कोणी मोकळा नाही. काय जगद्गुरु तुकोबरायांनी लिहून ठेवलंय बा, जर तुला आत्मप्राप्तीची इच्छा असेल तर, तुला जर आत्मप्राप्ती करून घ्यायची असं म्हणजे आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान,
आत्मस्वरूपाची ओळख, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर त्या गोडपणावर आमच्या श्रीकृष्णाची गोड कथा आहे ती सेवन कर. हं? हा काय नाही आता सगळं अमृतच येते नाही का. हम्म. भगवंताचं हा जो अवतार आहे हा काही विशेष अवतार आहे तो. भक्ती प्रगट झालेली त्या अवतारामध्ये. म्हणून आत्मप्राप्ती सगळ्यात महत्वाची. आत्मप्राप्ती काय मिळवायचंय आपल्या सगळ्यात मोठा लाभ काय आहे? आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे. या विश्वामध्ये सगळ्यात मोठी वस्तू असन तर भगवंत आहे म्हणजेच आत्माराम. तो ज्याला प्राप्त झाला त्याला काय प्राप्त करायचं राहिलं बरं? हम्म. त्या उपाध्या किती जरी प्राप्त झाल्या जर आत्मप्राप्ती नाही झाली तो कोरडाच राहिला मग. हा ही आत्मप्राप्ती फार महत्वाची. जर तुला आत्मप्राप्तीची इच्छा असेल तर आत्मज्ञान बिन नर भटकत का मथुरावर काय काय. इकडे किती ग शास्त्र सांगतील, किती ग कथा सांगतील, काही सांगतील फार. पण आत्मप्राप्ती जर नाही झाली ना जलपटा चुकणार नाही. हा म्हणून तू काय कर, गोड अशी श्रीकृष्ण कथा ऐक. तुझ्यामध्ये मी शास्त्रज्ञ असे ज्ञानरूप अहंकार रूपी जे खोड आहे हा मी फार मोठा शास्त्री आहे. हे जे अहंकार रूपी खोड आहे ना मोठं हा ते मुळात सगळं उपटून टाक म्हणजे. मी महाराज आहे नाही का? हा काय आहे? उपाधी आहे नाही. हा ही उपाधी एखादा नोकरीला असताना लोक साहेब साहेब म्हणतात. रिटायर झाल्यावर त्याला असं वाटतं लोक आपल्याला साहेबच म्हणावं. हा वळण पडत ना. हा ते उपाधी आहे. उपाधी आहे या सगळ्या. आणि आता उपाध्याचं काय विचारायचं नाही नाही का. हम्म. म्हणजे ते सगळं सांडायला सांगितलंय तोपर्यंत नाही ना. अहंकार परमात्मा म्हणजे तेव्हा चिटकतो ते आपण पाहिला विषय. हम्म. आणि येताना एकटं कधीच येत नाही तेव्हा अहंकाराला बरोबर घेऊन येत असतं. हा आणि अहंकार झाला अभिमान झाला का तो म्हणे वाया गेला. हा म्हणजे काहीतरी ऑपरेशनच करतो ज्याचा अहंकार होईल त्याला. हा त्याला काही इलाजच नाही कोणी असो. म्हणजे अहंकार जो झालाय तुला ज्ञानारूपी हा तो एक वेळेला अडाणी परवडला मग. हा अडाणी कसा परवडला? मीठ तरी पाण्यात विरघळत आहे पण मोती पाण्यात विरघळत नाही ना. हा आणि जन्म तर एकाच ठिकाणी दोघांचा आहे. समुद्रातच हे नाही. हा मोती म्हणजे अहंकार रूपी लाटणे ऐसा न लवी माऊली अडाणी तरी बरा या कळाला म्हणते. म्हणून तुझ्यामध्ये मी शास्त्रज्ञ असे ज्ञानरूप अहंकार रूपी जे खोड आहे ना ते मुळा सकट उपटून टाक. नाना प्रकारची सुगंधी द्रव्याची ते उपचार त्या सर्वांमध्ये सार अंगाला चंदनाची उटी लावून हे आहे. पण हे सगळे विला जर पोटात अन्न नसेल तर सर्व शून्य. पोटात भाकर नाही आणि तिथे काय चंदनाची उटी लावली काय काही केलं त्याचा काय उपयोग आहे? नाही. मग तशी उपाध्यामध्ये येतं साधन आहे. आत्मज्ञान नसलं तो उपाशीच ना. तृप्ती झाली या जैशी साधने सरती आपल्याशी. आत्मा तृप्ती ही फार एक नंबर आहे. ती झाली ना साधनाचं काम संपून जात.
माझी आहे साक्षात्कारी खरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैतच आहे. हम्म. हे फार मोठी वस्तू आहे. आत्मसाक्षात्कार होणं, आत्मज्ञान होणं, आत्मप्रचिती येणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे जीवनामध्ये. आणि संत त्याच्या करता जेवढी खटपट आहे ना, हा. ते सगळं परमार्थ त्याच्या करताच आहे ना. हम्म. ते उपासना असन, कर्म असन, ज्ञान असन, हे सगळं हे दोष घालवण्याकरताच आहे ना. हा. मल विक्षेप दोष घालवण्याकरता साधन आहे सगळी. अंतःकरण शुद्ध होतं आणि ह्या सेवेनं संत भेटतात आणि संत ते आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात. म्हणून ते जर नाही झालं म्हणले तर मग तू काय पोटात अन्न नसेल तर सर्व शून्य. काय मग काय त्याला अर्थच काय? त्याच्या पोटात काही नसल्यावर त्याला वरून पार सपरी घातली किंवा पैठणी घातली, लाखाची पैठणी असेल ना, हा. 1,00,000ची पैठणी घातली आणि जेवायला दिलं, 2-3 दिवस उपाशी मारलं, काय करते पैठणी? हा? हा. तशी हरिकथे वाचून तुझं मध्ये पांडित्याची गोडी आहे ती व्यर्थ आहे, व्यर्थ. म्हणजे किती महत्व दिलं गुरु तुकोबरायांनी हरिकथेला. हम्म. हरिकथेला फार महत्व दिलं. कारण ते कलियुगामध्ये दुसरे साधनच बाद झाले हो. हा. दुसरे साधन कलियुगात काही कामाचेच नाही राहिले. जसं औषध मुदत संपल्यावर काही कामात राहत नाही ना, हा. एक्सपायर, ते दुकानात सुद्धा ठेवता येत नाही त्यांना. हा. तसं हे बाकीचे साधन आहे ना, अवघ्या वाटा झाले क्षीण म्हणलं ना हा. परमार्थाच्या. आता एकच साधन उरलंय. नाम गाऊ नाम, नाम विठोबाला. बस हे साधन. बाकीचे अवघड साधन जरी असलं तर होणार नाही कोणाला आता. हा. म्हणून हे सगळं हरिकथे वाचून तुझ मध्ये पांडित्याची गोडी आहे ती सगळी व्यर्थ आहे, व्यर्थ. काही कामाचं नाही ते पांडित्य. ते उलट परमार्थाला काय आहे, आडवय महाराज. हम्म. किती जिरली त्या हरिपंडिताचं अख्खं चरित्र जर पाहिलं ना, जगद्गुरु शांतीब्रह्म एकनाथ महाराज बरोबरीनं त्याचा अहंकार घालवण्याकरता किती लीला केल्या त्याच्याकरता. हा. मग तो कुठे ठिकाणीवर आला नाही का. हा. ज्या करिता वेद श्रुती पुराणे आहेत तोच विठ्ठल देव कथित उभा असतो. वा, शेवटी किती भारी सांगितलं. हम्म. अभंगाच्या शेवटी एवढं का हरिकथेवर जोर आहे त्याची फलप्राप्ती सांगितली ना. हा. ज्या कारणे वेद श्रुती ही पुराणे त्याची विठ्ठल नाणे तिष्ठे कथी. येथे असे देव उभा रंग भरे कीर्तना प्रेमे हरिदास नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा. जिथं कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. हा. देवाला दुसरं काही आवडतच नाही ना. रामकथा चालली तर हनुमंतराव येऊन बसल्या. हा. आणि कीर्तन चालल्यावर पांडुरंग तिथे येतो. पांडुरंगाला दुसरीकडे करमतच नाही ना. हा. म्हणजे मग दिसत कोणी आम्हाला दिसायला दृष्टी नाही ना. हम्म. कीर्तनात सत्संगात गेले आनंद होतो ना. हा. आनंद हे त्याचं स्वरूप आहे. आणि ज्याला नजर आहे त्याला काय, त्याच्याकरता पांडुरंगाची कीर्तनामध्ये मग नाही का. हा. निमराज महाराज म्हणून एक महात्मे होऊन गेले. हा.
बेलवंडीच्या वरती गाव आहे त्यांचं स्थाने मध्ये वगैरे गेलो तर आम्ही दर्शनाला मेजरच्या गावाच्या वरतून. हा निमराज महाराज म्हणून त्यांचे ग्रंथ बी आहे. दत्तप्रबोध नावाचा ग्रंथ आहे त्यांचा. हा त्याच्यामुळे त्यांच्या चरित्रामध्ये प्रसंग आला आणि बरोबर दादा कोण ऐकलं होतं याच्यावर आठवलं तेथे असे देव उभा. हा तोच विठ्ठल देव कथेत उभा असतो ना. हा तर प्रसंग असा घडला, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राचा त्यांचा विषय आला. गणपती बाबांच्या याच्यात आला. हा निमराज महाराजांचा तर यांनी ग्रंथ वाचले असतील. प्रसंग काही एकदा वाचून द्या त्रास नाही सगळे. हा आपण काही एक पाठी नाहीये. हा हा तर जगद्गुरु तुकोबराय वारी करायची, पण एकदा आजारी पडले जगद्गुरु तुकोबराय. ताप आला, भयंकर तब्येत खराब झाली. मग त्या वर्षी महाराज त्यांचं जाणं नाही झालं. आणि वाळवंटात कीर्तन महाराजांचंच व्हायचं जगद्गुरु तुकोबरायांचं तिथं. सगळे एकत्र वैष्णव वाळवंटात कीर्तन असायचं एकादशीला रात्री. आणि मग महाराज नाही गेले तर मग चाललं आता कीर्तन कोणाच ठेवायचं. आता जगद्गुरु तुकोबरायांच्या जागेवर कीर्तन करायचं म्हणल्यावर मग आता कोणाला उभं करून जमन का. आणि मग त्या निमराज महाराजांचं कीर्तन ठेवलं तिथं. पण रुक्मिणी माता म्हणली कोणाला बसतं म्हणते मी परीक्षा पाहिन बुवा. आणि मग ठीक आहे म्हणले माझे भक्त. आणि मग निमराज महाराजांना असं वाटलं दर्शन करावं. आता रवळात जाऊन चंद्रभागेत स्नान केलं, दर्शनाला गेले. मग आई साहेबांनी परीक्षा पाहायचं ठरवलं निमराज महाराजांची. खरंच भक्त आहे का निरपेक्ष अनपेक्ष. आणि मग तिथं असे मंदिराच्या बाहेर पुढे असे काही बाया, कोण फुलं विकायला कोण काय विकायला. एक बाई गाजर विकत होती अशी पाट्यामध्ये. आणि महाराज आले बाहेर दर्शन करून. गेटच्या कडालाच ती बाई विकत होती गाजर. ती म्हणली महाराज एक 5 मिनिटं इथं बसत्या का, मी पोराला पाजून येते म्हणली. महाराजांच्या लक्षात आलंय तिथं तान बाळ असन. आणि मग आता असं म्हणले कोणाचं अंतःकरण. ठीक आहे म्हणले पण लवकर ये मावले म्हणले मी थांबवतो. आणि मग थांबले तिथं. ती गेली पोर पाजायला. आता काय ती पोर पाजायला येते ती परत आलीच नाही. 1 तास झाला 2 तास झाला. लोक विचारायचे ना आता महाराज सगळ्यांच्या ओळखीचे ना आता दिंडी घेऊन जात होते. महाराज कसं काय गाजरे किती म्हणले आता. इथं आता त्यांना ते फार हे झालं. कोणाला काय काय सांगावं. प्रत्येक वारकरी विचारितो ना तुम्ही इथं काय काय बसले बा, तुम्ही नवीन धंदा चालू केला का बा. 1 तास झाला 2 तास झाले 3 फार संध्याकाळ झाली. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी खेळ वेगळाच दिसतोय. त्यांनी ती जशी पाठी धरली ना तशी खेकटून दिली आणि निघाले. अहो ते सगळे सोन्याचे गाजर. अख्ख्या पंढरपूर मग ते सोन्याचे गाजर म्हणलं तिथं काय टाइम आहे. त्यांच्या लक्षात आलं पांडुरंगानं आपली काहीतरी परीक्षा पाहिली. पुन्हा दर्शनाला गेले. पांडुरंग मला काय चालवलं काय म्हणलं नेमकं माझ्या मागे घेण्यात. आई साहेबाला पाहिलं का माझं भक्त कसं आहे म्हणलं. स्पर्श तरी केला का म्हणले तुझ्या गाजरांना सोन्याची होती. सोने रुपया मृत्यू के समान. त्यांना फक्त देव पाहिजे. आता मुद्दा महत्वाचा आपला असा आहे का मग त्यांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन काय असं कीर्तन रंगलं असं कीर्तन रंगलं. कीर्तन पार पहाटेपर्यंत कीर्तन चालायचं.
आणि मग पहाटे एक ब्राह्मणाची बाई चंद्रभागेवर पाण्याला चालली होती. हम्म. पाण्याला चालली होती आणि पाणी भरून येताना तिला दिसलं तर महाराजांच्या खांद्यावर प्रत्यक्ष पांडुरंग दिसला तिला, हम्म. असं बालरूपात, हा. असं तेजस्वी कृष्ण रूप दाखवला. असं लईच तुझी निरळी कोटी चंद्रप्रकाश. आणि तिनं तो हांडा दिला खाली टाकून आणि चालली ना माणसं थोडी तशी डायरेक्ट. ती देवावरच नाही राहिली ना, देवाचं स्वरूप पाहिलं ना तिला. ते हा. एवढं सुंदर रूप पाहिल्यानंतर ती भानावर नाही राहिली. तिनं ते हांडा दिला टाकून आणि अशी माणसं तोनच हेच नाही का आपण माणसं थोडी चाललोय का कुठं चाललो, फक्त त्याला देव दिसत होता महाराजांच्या खांद्यावर बसेल. हा. तो महाराजांना दिसत नाही, समोर त्यांना कोणालाच नाही, तिला दिसत होता. माणसं थोडी चालली आणि गेली जवळ, दर्शन घेतलं आणि भगवान परमात्मा अंतर्धान पावले. हा. मग तिला विचारलं काय तू काय करते काय म्हणले. मग तिनं सांगितलं अरे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा महाराजांच्या खांद्यावर म्हणजे हा. पाहिलं तर मग काय आता भगवंत तुळशी बुक्कान तो सुवासन ते काय ते वातावरण ते होऊन गेलं ना. हा. मग सगळे लोक म्हणले तुला दर्शन दिलं ना आम्हाला का नाही. पांडुरंग आता कीर्तनात असतोच ना देव, हा. सगळ्यांना दिसणं असं काही नाही. तो निर्गुण सच्चिदानंद स्वरूपात तर सर्वत्र आहेच. तो कीर्तनात विशेष रूपानं आहे, पण सगुण स्वरूपानं जरी आला तर तो काय आपल्या सगळ्यांना दिसणं असं थोडंच आहे का. हा. सगळ्यांचा अधिकार काय सारखा नसतो. मग ते सगळे लोक जेवढे कीर्तन ऐकणारे होते ते काय साधे नव्हते. महाराज म्हणले हिला दर्शन झालंय पांडुरंगाचं आम्हाला झालं पाहिजे, तसं काय आम्ही कीर्तन मोडून देणार नाही म्हणले. चालन म्हणले. महाराज म्हणले चालन, परत कीर्तन सुरू करणार आपण आता. आणि जोपर्यंत पांडुरंग दर्शन देत नाही ना तोपर्यंत कीर्तन बंद नाही होणार म्हणले. कव्हर चालत चालत केलं ना तिने पण, आणि पुन्हा कीर्तन सुरू. मग पुन्हा कीर्तन. मग त्या कीर्तनाचा काय रंग विचारायचं, मग काय ते श्रोत काय देव भान विसरून भजनात नाचायचं. आता देवाचं दर्शन सगुण सगळ्यांना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कीर्तन बंद होणार नाही. ज्या करता वेद श्रुती पुराणे आहेत तोच विठ्ठल देव कथेत उभा असतो. एवढी कथा का सांगायची, एवढ्या कथेवर का जोर दिला महाराजांनी, तो तिथं आहेच ना. अवचित सापडेल म्हणले तो तिथं. आणि मग अंतकरणापासून धावा केला महाराजांनी, अंतकरणापासून पांडुरंगाला तिथं प्रगट होऊन सगळ्यांना दर्शन द्यावं लागतं. म्हणजे भगवान परमात्म्याला कथा सोडून दुसरं आवडतच नाही ना. भगवंताला सगळ्यात जास्त आवडत असेल तर कीर्तन. नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचतो म्हणजे काय, कीर्तन म्हणजे श्रोता वक्ता एक झाला ना. कीर्तनामध्ये नाचता देवाचा गाणं पितांबर. ते सगळ्याचं कारण असं का देवाला कीर्तन आवडत आहे. कीर्तन का करायचं का देवाला आवडत आहे. आपल्याला तर आवडतच, आपली तर साधनाच ती नाही का. देवाला लय कीर्तन आवडत, देवाला दुसरं नाही आवडत. येत नाही पित नाही आता आवडत नाही देवाला. लवणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्म रस आवडी. तो ब्रह्म रस म्हणजे देवाचं स्वरूप आहे. काय देवाचं स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप आहे ना तो. ते ब्रह्मच आहे ना. हे वेदांती लोक त्याला ब्रह्म मानतात, आपण त्याला विठ्ठल म्हणतो. काय फरक आहे सोप्या भाषेमध्ये. आणि त्याचं स्वरूप काय, तेच ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माचा रस म्हणजे त्या ब्रह्माचा आनंद, ब्रह्मानंद प्राप्त होतो ना. देव असतो. पण तुकाराम महाराज म्हणतात ज्या करता वेद त्याच्या करताच आहे ना.
हा श्रुती काय करताय, पुराण काय करताय? वेद, शास्त्र, प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सारच. सार जप. ती कीर्तनच आहे ना, जप म्हणजे कीर्तनच आहे ना. हा तरी आणि पांडवा मी हरपाला घेऊ सावा जेत नाम घोष बरवा करती माझी. मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी नसे म्हणले. ते माझी आत्म चर्चा विशद उदंड गाती, नाही का, माझा नाम घोष हरपला घेवसावा. तिथं नाम घोष परवा, परवा शब्द वापरला. परवा शब्द ते भगवान परमात्म्याला आवडत म्हणून आम्ही त्याला जे आवडत तो तिथं जातच असतो ना. एखाद्याला जर ते पत्ते खेळायचा नाद असला ना तो बरोबर तिथं त्यांच्यावाला इथे जाऊन पाहायचं सापडणारच आहे ना. हा, त्याला दुसरीकडे पाहायचंच नाही, फक्त त्याला आवडतीची आहे ना. आमच्या इथं असे 5-50 लोक बसलेले असतात ते सकाळी मंदिरात. सकाळी त्याला पाहायचं ठरली ती व्यक्ती बिनधास्त जाय सापड. तसं देव कुठे सापडणार, ते असे देव उभा. ते जगद्गुरु तुकोबारायने अभ्यासानं बोलतात ते काय असं म्हणून ज्या करता वेद, श्रुती, पुराणे आहे तोच विठ्ठल, नाही का. सगळे हरीचीच गाती ना. इकडे त्याच वर्णन करतात, हो वेद त्याच वर्णन करतात, पुराणात त्याच वर्णन करतात. तोच विठ्ठल देव कथेत उभा आहे. डायरेक्ट देवच भेटतोय आपल्याला, अजून काय लागत. तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये तुम्ही कायला बाकीच्या राड्यात पडते म्हणजे कीर्तन कर. नाही जमलं येतं नसतं म्हणा ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम कृष्ण विठ्ठल केशवा. कोणतं जे आवडन ते करा, पण ती कीर्तनच. त्याच्यात महत्वाचं आहे फक्त भावी भावी गावी शुद्ध करो निया तुझं व्हावा हे देव तरी हा. एवढा सुलभ उपाय असताना मग अवघड सांगितलं कोणा, सांगा बरं. नडत काहीच नाही ना. म्हणजे आम्हाला चालणे सुरणे वाजवते, अरे तू येईल तैसा बोल रामकृष्ण. नाही हा, तुला जसं येईल तसं आत कोणती ठेवलीच नाही ना. असं नाही ना, नाही म्हणता येत कीर्तन ऐक. ऐकलं तरी जमत आहे ना. इतकं सोपं करून ठेवलं. ज्या करता वेद श्रुती पुराणे आहे तोच विठ्ठल कथेत उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलाला सोडून बाकी सर्व दगडाच्या पेवाप्रमाणे, येणे विना जीवा सुख नाहीच म्हणते. येणे विना काहीच नाही. तो सोडून काहीच नाही, फक्त तो मज व्हावा, तो मज वेळोवेळा व्हावा. एका विठ्ठल सोडून बाकी सर्व दगडाच्या पेवाप्रमाणे. ते केवळ घालताना व काढताना खळखळीची मूळ आहे. तात्पर्य भगवान परमात्मा जर सोडला, सगळं काय असारे सारे. एक भगवान परमात्मा सारे, फक्त त्याचं नाम सारे, सार 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 नाम. म्हणून शिळ पाणी जपत असे वारंवार. मग तो भोले बाबा त्याचं कीर्तन करतोय. त्याला माहिती कीर्तन याला आवडत आहे ना. भोले बाबा सारखं कीर्तन, भजन करी महादेव. भजन करतो म्हणजेच कीर्तन करतो, भजन म्हणजेच कीर्तन, नाही का. असं पंडित वाचक
जरी झाला पुरता तरी कृष्ण. म्हणजे एवढं सांगायचं कारण पंडित, तू एवढा आतून पंडित झाला मग तुला देव भेटला पाहिजे ना. हम्म. मग तू इकडे तिकडे काही हिंडू नको. तू असं कर, कृष्ण कथा ऐक म्हणजेच कीर्तन ऐक, नाही का. हा. महाराजांना काय सांगायचं, कृष्ण कथा ऐक म्हणजेच कीर्तन ऐक. हा. नाही. पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐक भावी. चिर तुप साखरे झाली या भेटी तैशी पडी मिठी गोडपणे. आणि आपला अनुभव आहे ना. हम्म. पण जेवढी आता मंडळी आहे प्रत्येकाचा अनुभव आहे ना, कीर्तनात काय आनंद असतो. हा. किती आटाटी, किती सगळं सोडून आपण त्याच्या करता जातो. कारण तिथं जो आनंद आहे तो कुठंच नाही ना. हा. तो बाबा वैकुंठातून येतोय. तो वेडावलाय ना. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला का, तिथं सारखं कीर्तन चालू आहे ना. हा. हा, असं आहे. पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐक भावी. क्षीरतुपा साखरी झाली भेटी तैशी पडी मिठी गोडपणे. जाणून या लाभ घे आपत्री गोड गोडीवर शिवी. बापा जाणीवेचे मूळ उपटून खोड जरी तुझं चाड आहे. नाना परिमळ द्रव्य उपचार अंगी उठी सार. जेविले शून्यते शृंगार तैशी गुढी हरिकथे. ज्या कारणे वेद श्रुती पुराणी विठ्ठल नाही ते कथे. तुका म्हणे येर दगडाची पेवी. खळाळाची नावे मूळ. अनिकाच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही करीती. पेटी उसनवारी यमपुरी भोगावया. शेंदराचे दैवत केले नवस बोले तयाशी. तुका म्हणे नाचती पोरे सुडीता येरी अंग दुखे. आपल्या उदरनिर्वाह करता ते दुसऱ्याच्या माना कापतात. त्यांच्या निर्दयपणाला पार नाही. आपल्या पोटा करता आणि दुसऱ्याचं पार चाळ झाला तरी चाला. पानच कापतात म्हणले. काय त्या निर्दयपणाला काय पार आहे का. पण ते लेखाचे असे समजत नाही की आपण यमपुरी भोगायला उसनवारीच करीत आहोत. पण ते काय कर्म काय चुकत असतं का. नाही. त्यांना पुढचा जन्म मग त्यांच्या मानावर सुरीच आहे ना लगेच. हा, तो म्हणतो मग कापू का. आपल्याला विचारतो कापू का. त्या मानावर सुरीच आहे मग. हे ऋण वैर आणि हत्या या 3 गोष्टी आहे ना. या कधीच माफ नाही झाला. ते करावंच लागत. त्याची परत फेडच करावं लागते. ऋण वैर आणि हत्या. पुढच्या जन्मात भगवंत बरोबर त्यांना कुठेतरी असं घालतो का त्यांचं पुन्हा झोपत लगेच. कारण ते मागच राहत ना. ते मिटेल नाही राहत ना. म्हणून दुसऱ्याच्या जी मान कापतात ना आपल्या याच्या करता, त्या निर्दयपणाला पार नाही. पण ते लेखाचे असे समजत नाही की आपण यमपुरी भोगायला उसनवारीच करीत. यमपुरीचं रिझर्वेशनच केलं तिने, नाही का. त्यांचं फिक्स झालं रिझर्वेशन. एखादी मूर्ख स्त्री दगडाला शेंदूर लावून त्याच्या पुढे नवस करून म्हणते की मला मूल होऊ दे. मी तुझ्या पुढे कोंबडी किंवा गाभणी मेंढी कापी. आता काय महाराजांचे किती काय परखड भाषे. त्यांनी ती 900 कन्यापुत्री होती तरी का करणे लागे पती. त्याचा अतिरेक होणे. गाडगे बाबा यांनी किती त्याच्यावर हे केलं नाही का. गावोगाव फिरून अरे बाबा हो सोपं भजन करायचे ना ते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. लोकांना सांगायचे अरे कोंबडी खाऊ नका, बकरी खाऊ नका, कृष्णाचं नामस्मरण करा, हे स्वच्छता अभियान असं
त्या रूढी परंपरा, ही अंधश्रद्धा याच्यावर त्यांनी भरपूर कार्य केलं ना. हा तुकोबराय सुद्धा सांगतात. हे निर्दयपणा आहे ना, आता त्या बिचाऱ्याला कापून काय होणार आहे नाही का. हा आता आपल्याला बी आता हळूहळू, आता नाही तर सुरुवातीला आपण यायचंच होतो ना. हम्म. हं. शेंदूर लावला का झालं सगळं, त्याला काय लागत आहे. शेंदूर लावला का झाला दगड, देव झाला दगड. हा कार्यक्रम काय करता देवाचा. तुकोबरायांचा लय मोठा शेंदरी शेंदरी दैवती म्हणते त्यांना ते नाही का. हा तीच आपल्या पोटाकरता मागते म्हणली. ते आपल्याला काय देणार आहे बुवा. हा तेच कोंबडा काप म्हणते, बकर काप म्हणते, आमकं दे म्हणते, नैवेद्य म्हणते, तेच मागत आहे. ते आपल्याला काय देणार आहे. हा आता ते लई सामान्य भक्ताचा विषय, बालवाडीची भक्त समजायची नाही का. हा अज्ञानाची भक्ती ती. हा आता तरी लई हे झालं थोडं, लई लोक शिकले सवरले, आता लई परिणाम झाला तरी. एखादी मूर्ख स्त्री दगडाला शेंदूर लावून त्याच्या पुढे नवस करून म्हणते की मला मूल होऊ दे, मी तुझ्या पुढे कोंबडी किंवा गाभणी मेंढी कापीन. तुकाराम महाराज म्हणतात, जी पोरे दुसऱ्याच्या पड्या करणारी, बागडणारी आहेत, त्याचे अंग दुखायचेच. दुसऱ्याला जो त्रास देतो हम्म. त्याला त्रास होणारच. हा आता त्यांना त्यांच्यामध्ये जीव आहेच ना, हम्म. त्यांना त्रास देणं किंवा आपल्या स्वार्थाकरता, आपल्या उदरनिर्वाहाकरता दुसऱ्याच्या माना कापणं. आता हे भ्रष्टाचार म्हणजे तरी काय आहे? हा काय दुसरं ते काय लय सगळं कष्टानंच कमावलेलं असतं थोडंच का, म्हणून समाधान नाही त्यांना. हा किती मिळालं तरी समाधान नाही ना हो, त्याच्यात नाहीच ना ते. हम्म. म्हणून महाराज म्हणले, जोडून या धन. तर मग तुम्ही उदरनिर्वाह करा ना चांगला, पण उत्तम रीतीनं कमावा. हा पैसा कमवायला परवानगी दिलेली ग्रस्तीला नाही का, पण कोणाला त्रास देऊ नको, कोणाचा घातपात करू नको. हम्म. परधन, परस्त्री, या तीन गोष्टीचं विटाळ माना म्हणून सांगितलं ना गोंदवलेकर महाराजांनी. परनिंदा. या तीन टाळ्या का म्हणले तुमचं कामच झालं. अरे परमार्थाला आडव्यास ते आहे. तिने ठोक सांगितल्यामुळे आपल्याला असं वाटतं बाबा लय साधं सांगितलं. साधं नाही सांगितलं, गाथाच सांगितलं तिने, पण सोप्या भाषेत सांगितलं नाही का. परधन आलं म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्याच त्याग आला ना, ते याचा लोस सुटला का सगळ्याचा लोस सुटला. परस्त्री माते समान मानली, त्याचं जीवन मग काय झालं, रामराज्य सारखंच झालं ना त्याचं मग. आणि परनिंदा, निंदेसारखं तर पाप जगात दुसरं कोणतं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना या बघा थोडस या काळात तर जास्तच होतं ना हे कापाकापी. थोडं महाराजांना त्याच्यावर एक थोडं प्रकाश टाकायचा आहे बाबा. तुम्हाला हे करून काय उपयोग आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही पांडुरंगाची भक्ती करा नाही का. हे ती थोडं भक्ती आवडत आहे तेव्हा. तुम्हाला नवस करायचं तर पांडुरंगाला करा ना, तो देईन ना तुम्हाला, काही देईनच. हे कापण कापी काय करीत बसते बरं, कापून काय देव थोडंच खातोय. त्याला जर लागतच असलं ठीक आहे, पण त्याला ते लागतच नाही ना. काय म्हणतेच काय नको. अनेकांच्या कापी ती माना, निष्ठुरपणा पार नाही करी ती बेटी उसनवारी, यमपुरी भोगावया. चंद्राचे दैवत केले नवस बोले तयाची, का म्हणे नाचती पोर हे सोडीचा येरी अंग दुखे. हे जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचं,
या गोष्टीपासून थोडं बाजूला राहिलं पाहिजे. आपण थोडा डोळाच परमार्थ घडला पाहिजे. हम्म. भीतीपोटी करतात ते काही काही लोक. हा. नाही केलं तर देव आपलं काहीतरी करीन काय नको. हम्म. देव काय आला आपलं तो त्याच्या मार्गाने आपला आपण मार्गाने नाही का. हा. तो काय कोणाचं वाईट करायला त्याला काम नाही काय दुसरं काही. भीतीपोटी परमार्थ करणारा एक वर्ग आहे. असं नाही केलं तर असं होईन काय नो. देव काही करीन काय नो आपलं. हा. तो काय आला आपलं वाईट करीन. हा? तो मालच नाही त्याच्याकडे नाही का. हा. आपल्या कर्मामुळे या गोष्टी घडत असतात. पण एक अज्ञानी वर्ग आहे तो एक. त्याला एक थोडं त्याच्यातून निघण्याकरता महाराजांनी सांगितलं बाबा रे कशाला उगाच एमपोरीचं तिकीट काढतो घेण्याचं नाही का. हा. शुद्ध परमार्थ झाला पाहिजे थोडा. 121 अभंग आपले पूर्ण झाले. बरं ॲव्हरेज म्हणायचं. हा. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.